तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील लोहारा येथे अवैधरित्या गोवंशांचे मांस विक्री सुरू असलेल्या ठिकाणी उरळ पोलिसांनी तात्काळ धडक कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे। या कारवाईत 85 किलो संशयित गोवंशाचे मांस, लोखंडी सुरा आणि दुचाकीसह एकूण रुपये 65,600 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। 18 जुलै रोजी सकाळी सुमारे 8:50 दरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार लोहारा येथे छापा टाकण्यात आला। या कारवाईत मोहम्मद हनीफ शेख समद वय 48 वर्ष राहणार हातरुण याला ताब्यात घेण्यात आलं। आरोपीकडून 65,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 तसेच भारतीय न्याय संहिता BNS मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्जित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उरळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार जनार्दन खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जौंधारकर, नागेश बाबुळकर यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली। MCN न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन, बाळापूर।